माझं शहर माझी जबाबदारी याच्या अंतर्गत आज विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी आज वृक्षदिंडी काढली जाते आहेत। याच्यात महानगरपालिकेपासून वेगळ्या विविध संघटना म्हणजे मेडिकल असोसिएशनपासून सगळ्या संघटना याच्यामध्ये सहभागी होतात आणि खरं म्हणजे पर्यावरणाची सुरक्षा करणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे। या माध्यमातून हा संदेश देण्यासाठीच ही आज रॅली आपण या ठिकाणी काढतो। कारण माझं शहर सुंदर शहर आणि स्वच्छ शहर आणि पर्यावरणपूरक असलं पाहिजे ही प्रत्येक नागरिकाने जर मनामध्ये खुणगाट बांधली तर खऱ्या अर्थाने त्या माध्यमातून त्याचा विकास होऊ शकतो। आज जळगावचा जर विचार केला तर आज आपण 46-47च्या टेम्परेचरला फेस करतोय। याचं कारणच आहे की प्रचंड वृक्षतोड मात्र आज हे वृक्ष जर लावले गेले आणि त्याचं संवर्धन झालं तर प्रत्येकाची ही जबाबदारी जर प्रत्येकाने सांभाळली तर जळगावचं कुठेतरी चित्र आज मला वाटतं इंदोर सारखं शहर जे होतं त्याच्यामध्ये अस्वच्छता आणि ज्या पद्धतीने ते डेव्हलप झालं होतं त्याच्यामध्ये आज त्या इंदोरने स्वतःचं नाव सिद्ध केले। तर मला असं वाटतं सगळे जळगावकर जर एकत्र आले तर हे पर्यावरणपूरक शहर आणि स्वच्छ शहर होण्याला वेळ लागणार नाही। मी आज सगळ्या नागरिकांना आवाहन करणार की आज पर्यावरण दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा पण देते। पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आपण सगळेजण शपथ घेऊया की माझं शहर स्वच्छ कसं राहील, पर्यावरणपूरक कसं राहील। माझ्या दारापुढे मी झाड लावेल आणि त्याचं जगवेल। झाडं लावली जातात, दरवर्षी शासन सुद्धा त्या माध्यमातून करतं, पण त्याची संरक्षणाची जबाबदारी प्रत्येक नागरिकांना जर उचलली तर खऱ्या अर्थाने त्याच्या माध्यमातून आज पर्यावरणाचा एक होणारा ऱ्हास आपण टाळू शकतो। मला असं वाटतं या निमित्ताने सगळ्यांना खूप शुभेच्छा व्यक्त करते, सगळ्यांना आवाहन करते की आपण सगळेजण याच्यात सहभागी व्हावं।